ओम नमः शिवाय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या सामुदायिक उपासनेचं महत्त्व भाग 2 मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण मागच्या वेळेला काही गोष्टींचं चिंतन मनन केलं मागच्या व्हिडिओमध्ये की सामुदायिक उपासनाच का, घरी बसून उपासना करण्यापेक्षा सामुदायिक उपासनेचे काय काय फायदे परमपूज्य आईंनी सांगितलेत. तसंच आपल्या मार्गामध्ये परमपूज्य आईंच्या मार्गामध्ये परमपूज्य आईंनी तिन्ही त्रिकाळ उपासना ठेवण्याचं कारण काय, हरिमंदिरांची स्थापना करून तिथे तीन वेळेला उपासना ठेवण्याचं कारण, त्यांचा हेतू आणि त्यांनी केलेले कष्ट, ह्या मागचं लॉजिक, त्या मागचे फायदे आपण समजून घेत आहोत. माझ्या आजी आजोबांच्या आई वडिलांच्या मार्फत मला परमपूज्य आईंचे त्या मागचे कष्ट नक्की माहिती आहेत आणि ते सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळ नाही या कारणाखाली आपण त्याच्यावर बोळा फिरवत आहोत आणि आपलंच नुकसान करून घेत आहोत. ते नुकसान होऊ नये म्हणून हे 2 व्हिडिओ बनवण्याचा घाट घातलेला आहे. तर ते आपण सर्वांनी नक्की बघा अशी मी आपणाला कळकळीची विनंती करत आहे. तसंच हरिमंदिरतर्फे आपल्या परमपूज्य आईंच्या बेळगावच्या ट्रस्टतर्फे ज्या काही 3000च्या वर शाखा चालू आहेत, मग त्या फक्त भारतात नसून भारताबाहेर सुद्धा जिथे भजन चालू आहे त्या सर्व ठिकाणचं म्हणजे तुमच्या जवळच्या भजनाचं सेंटर कळण्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या आणि मागच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या हरिमंदिरची साईट देत आहे. त्या साईटवरनं, त्या लिंकवरनं, साईटची लिंक देत आहे. त्या लिंकवरनं आपल्या जवळची उपासना कुठे चालते याचा शोध आजच्या आज लावा आणि लगेचच उद्यापासनं आठवड्यातनं 1 वार तरी सामुदायिक भजनाला जायचा निश्चय करा. त्याचे फायदे काय हे मागच्या आठवड्याच्या भागात आपण बघितले. आज आपण तोच व्हिडिओ, तोच टॉपिक कंटिन्युएशनमध्ये आहोत. आपण मागच्या वेळेला असं बघितलं की एकतर गुरूंची आज्ञा आहे आपल्याला उपासनेला सामुदायिक उपासनेला जाण्याची, त्या मागची काही कारणं असतील म्हणून त्यांनी आपल्याला ही आज्ञा दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर शंका कुशंका आपलं डोकं न चालवता प्रामाणिकपणे त्यांची आज्ञा पालन करणं ह्यामध्ये आपल्या आयुष्याचं कल्याण आहे. दुसरा मुद्दा आपण बघितला की सामुदायिक प्रार्थनेने कशी स्पंदनं तयार होतात आणि एका वेळी नंबर गेम येतो. एका वेळेला असंख्य लोकांकडनं प्रार्थना घडल्यावर परमपूज्य आई म्हणतायत की पॉझिटिव्हिटीचं प्रमाण जास्त निर्माण होतं, पवित्रता जास्त निर्माण होते, व्हायब्रेशन्स तयार होत आहेत आणि त्या 500 लोकांनी केलेल्या प्रार्थनेचा आवाज, ती हाक परमेश्वराला लवकर ऐकू जातीये म्हणतायत. महत्वाचा मुद्दा, आजचा पहिला पॉइंट, परमपूज्य आईंनी प्रवचनात सांगितलंय की एकच माणूस घरी प्रार्थना करतोय, त्याचा आवाज देवाला जायला खूप वेळ लागणार. त्याच्या वर्सेस 100 लोक हरिमंदिरात प्रार्थना करतायत एकत्रितपणे येऊन, त्याचा आवाज देवाला पोचण्यासाठी, त्याचा आवाज देवाला लवकरात लवकर पोचतो असं परमपूज्य आईंचं म्हणणं आहे. तर त्यामुळे सामूहिक उपासनेचं महत्त्व परमपूज्य आईंनी सांगितलेलं आहे. आता मागच्या वेळेला आपण अजून बघितलं की उपासनेमुळे काय फायदे होत आहेत, मग उपासना कशासाठी करायची, मग ते कळल्यावर आपण पुढे नियमित उपासनेचा मुद्दा बघितला. ते बघण्याआधी आपण असं बघितलं की आपल्या मुलाला आपण शाळेत पाठवतो आहे का, आणि जर पाठवत असू तर शाळेत पाठवण्यामागचं कारण काय, त्याचे मी 10-12 फायदे सांगितले मुलांना शाळेत पाठवण्याचे. आणि तसंच परमार्थ निकेतन, परम अर्थ जाणण्याचं ठिकाण, मनाला योग्य वळण लागण्याची शाळा आणि अभ्यास म्हणजे भजन, हा मुद्दा आपण बघितला. आणि त्या शाळेत ऍडमिशन कशासाठी घ्यायची याचे 2 मुद्दे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. एक म्हणजे आपल्याला परमार्थाची गोडी नाही, ती हरिनामाची गोडी लागण्यासाठी शाळेत ऍडमिशन घेणं. आणि दुसरा मुद्दा बघितला की घरात अभ्यासाला मुलांना जे वातावरण अवेलेबल होत नाही ते शाळेत मिळतं. अगदी तसंच वातावरण भजनाचं हरिमंदिरात मिळतं आणि मनसोक्त जाऊन कोणीही डिस्टर्ब न करता 100%
उपासनेमध्ये फोकस करता येतो. हे मुद्दे आपण बघितले. आता आजचा तिसरा मुद्दा, म्हणजे मागच्या व्हिडिओ 2 मुद्दे बघितले, आता तिसरा मुद्दा असा आहे की हाय फ्रिक्वेन्सी नेटवर्क कोणाकोणाला आवडत नाही. आपल्या घराच्या शेजारी मोबाईलचा टॉवर असणं हे कोणाकोणाला आवडत नाही, सांगा बरं. माझं 5-6 ह्याच्यात उदाहरणं आहेत. एक म्हणजे मोबाईलला फुल रेंज असणं, हे आपण प्रेफर करतो. इंटरनेटला रेंज असणं, कमी रेंज असणं प्रेफर करतो. दुसरा मुद्दा आहे घराजवळचं किराणा मालाचं छोटंसं दुकान, ते आपण प्रेफर करतो. डीमार्ट सारखा जिथे होलसेल रेटमध्ये आपल्याला वस्तू मिळतात ते प्रेफर करतो. तसंच एखादं इलेक्ट्रॉनिक्सचं छोटंसं दुकान आपल्या जवळ असेल आणि थोडंसं लांब विजय सेल्स असेल तर आपण कुठे जाणं प्रेफर करतो. छोटं हॉस्पिटल वर्सेस सगळ्या सोयींनी युक्त असं मोठं हॉस्पिटल. तसंच मला काहीतरी भयंकर रोग झाले असताना डॉक्टरकडे जाणं किंवा घरगुती उपचार करणं. कमी रेझोल्युशनचा कॅमेरा विकत घेणं किंवा हाय रेझोल्युशनचा कॅमेरा विकत घेणं. निगेटिव्हिटी एखाद्या माणसाकडनं येणारी किंवा एखाद्याकडनं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येत आहेत, ह्या सगळ्यांपैकी आपण काय प्रेफर करतो, तर आपण हाय फ्रिक्वेन्सी नेटवर्क, चांगल्या क्वालिटीची गोष्ट कमीत कमी दरात जिथे आपला फायदा होणार आहे, हे आपण सगळं प्रेफर करतो ह्या वरच्या 7-8 उदाहरणावरनं. मग अगदी तसंच सततच्या नामघोषाने जी जागा, जी हरिमंदिर पवित्र झालेलं असतं, मद्भक्त यत्र गायन तितत्र तिष्ठामी नारद, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. सर्वतोमुखी एकची चाले हरिनामाचा गजर. जिथे आराधना आहे तिथे भगवंत आहे, जिथे भगवंत आहे तिथे आनंद आहे, जिथे आनंद आहे तिथे दुःख नाही. मग आपण काय प्रेफर करणार आहोत? चॉईस इज युअर्स. म्हणून मंदिरात शाखेत गेल्यावर आपल्याला समाधान मिळाल्याचा अनुभव येतो असं परमपूज्याई म्हणतात. जो घरात समाधान मिळाल्याचा अनुभव कधीच येत नाही, कारण आजूबाजूला राग, द्वेष, मत्सर याची निगेटिव्हिटी पसरलेली असताना घरात उपासना केल्यावर तो अनुभव कसा काय येईल? आपल्या भजनात आहे ना, राम नाम की धूम उठी जब जंगल हुआ मक्का. परमपूज्याई म्हणतात जिथे आता मक्का म्हणून ठिकाण आहे तिथे आधी जंगल होतं म्हणे. जंगलात तपश्चर्या झाल्यावर, आराधना घडल्यावर त्या जागेत पवित्रता निर्माण झाली आणि मक्का हे मोठं देवस्थान झालं. तिथे आता तीर्थयात्रेला लोक जात आहेत. म्हणून भूलोकींचा स्वर्ग असे हा दुःख नसे तिळभर असे श्रीहरी मंदिर आपले. मग अशा हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जिथे सतत उपासना घडते तिथे जंगलाच्या ऐवजी देवस्थान होऊ शकतं. तसं हरिमंदिरात तिन्ही त्रिकाळ सतत उपासना होत असल्यामुळे हाय फ्रिक्वेन्सी नेटवर्क मिळतंय आणि त्याचे फायदे आपण तिथे गेल्यामुळे, आपण सहभागी झाल्यामुळे आपल्याला आपोआप विनासायास कोणतेही कष्ट खर्च न करता जर मिळणार असतील तर ते फायदे घ्यायला काय हरकत आहे. मग ह्यामध्ये तुम्ही लो फ्रिक्वेन्सी नेटवर्क घरी एकटाच भजन करून प्रेफर कराल का सामुदायिक उपासनेचं नेटवर्क हाय फ्रिक्वेन्सीमध्ये प्रेफर कराल, हा तुमचा निर्णय ठरेल. चौथा पॉइंट आहे माझा, जसं शाळेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की शाळेत मुलाला शिस्त लागते, तो डिसिप्लिन, ते वळण लागतं म्हणून आपण शाळेत पाठवतो. अगदी तसंच परमपूज्याई म्हणतायत, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. आई म्हणतात हरिमंदिर म्हणजे दुर्गुण घालवण्याची शाळा आहे. देवाला आवडणारे गुण अंगी यावे म्हणून ही शाळा उघडलेली असून ते वळण आपल्याला लागावं म्हणून ह्या शाळेत ऍडमिशन घ्यायची आणि अभ्यास करायचा. हे वळण घरात लागू शकत नाही, कारण जितकं आपण पैसा आणि पोझिशननी वरवर जातो तितकं
आपल्याला मनमानी करायला आपण परावृत्त होतो. साधं उदाहरण घ्या, घरात काही चालीरीती, घरातली काही शिस्त पद्धत असेल आई वडिलांची, ती सुद्धा आपण धाब्यावर बसवायला पुढे मागे पाहत नाही, जेव्हा आपल्याला महिन्याला लाखभर पगार मिळायला लागतो. मग वळण कोणतं आहे? हरिमंदिरात लागतं हे परमपूज्य आईनी प्रवचनात सांगितलंय. हरिमंदिरात कामाव्यतिरिक्त बोलायचं नाही, मोठ्यानी बोलायचं नाही, वायफळ बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट घरी घेऊन जायची नाही, एकाला विचारलं असता दुसऱ्यांनी मध्ये नाक खुपसायचं नाही. जनरली ह्या सगळ्या गोष्टींना आपण मॅनर्स आणि एटिकेट्स म्हणतो, जे वरचे मी पॉइंट सांगितले, आणि स्वतःला आपण वेल मॅनर्ड समजून घेतो. पण असे समजणारे आपण हरिमंदिरात त्याप्रमाणे वागू शकत नाही. म्हणजे आपण सॉफिस्टिकेटेड वेल मॅनर्ड आहोत का, याचं ज्याचं त्याने अवलोकन करावं. ह्यावरून अजून एक पॉइंट शिकता येईल की देवाला सुद्धा जे मॅनर्स एटिकेट्स आहेत ते देवाला सुद्धा आवडत आहेत, हे या मुद्द्यावरनं शिकता येईल. हरिमंदिरात परमपूज्य आई म्हणतात, शाखेत किंवा हरिमंदिरात भजन करायला गेलं की हे वरचे नियम तिथे पाळले जातात, आणि ते पाळले गेल्यावर आपल्या इंद्रियांना आपोआपच वळण लागतं. दुसरा कोणताही उपाय करावा लागत नाही. मग ते वळण लागल्यावर देवाला आवडणारे गुण आपल्या अंगात आल्यामुळे आपण देवाचे आवडते होऊन देवाचं सहाय्य मिळाल्यामुळे आपण दुःखमुक्त होऊ शकतो. आता 5वा पॉइंट आहे, मुलाला शाळेत. मी आता हे मुलाचं जे सारखं उदाहरण सांगते ते मागच्या व्हिडिओशी रिलेटेबल आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ जरूर पहा, तर तुम्हाला ह्याची क्लॅरिटी मिळेल. मी असं म्हणलं होतं मागच्या व्हिडिओत की मुलाला शाळेत का घालतो आपण आणि त्याचे फायदे काय, तसंच आपण हरिमंदिराच्या शाळेत नाव का घालायचंय आणि तिथे अभ्यास का करायचंय जाऊन, हे याचं डिस्कशन आपलं ह्या व्हिडिओमध्ये चालू आहे. आता 5वं पॉइंट आहे, शाळेत मुलाला बघा एक्सपर्टीजचा फायदा मिळतो. म्हणजे काय की जो घरी अवेलेबल नाही. बऱ्याच मुलांचे आई वडील इतके शिकलेले नसतात. जसे शाळेत शिक्षक त्यांची त्या विषयावर कमांड असते, त्यांना ती मुलांना शिकवण्याची नॅक असते किंवा त्यांना ते स्किल्स असतात, तशी 100% घरात ती एक्सपर्टीज अवेलेबल होऊ शकत नाही. म्हणून आपण मुलाला शाळेत घालतो. अगदी तसंच ज्यांनी परमेश्वराला बघितलंय, परमेश्वराला अनुभवलंय, त्याला जाणलंय आणि अखंड सुखाची प्राप्ती करून घेतलेली आहे, असे एक्सपर्ट संत त्यांच्या शाळेत आपलं नाव घालून त्यांनी सांगितलेला धडा गिरवून आपल्या जन्माचं सार्थक करायचं आहे आणि म्हणून त्या शाळेत जायचंय असं परमपूज्य आई सांगतात. कारण घरोघरी आपल्याकडे संत नसल्यामुळे त्या संतांच्याच शाळेत जावं लागणार आणि त्यासाठी सामूहिक उपासनेचं महत्व आहे. आता 6वा पॉइंट आहे की बालवाडीत टीचर जसं मुलाला मोठी मोठी अक्षरं लिहायला शिकवतात ना, की आधीच बारीक बारीक अक्षरं रनिंग लिपी लिहायला शिकवतात. जशी मोठी अक्षरं लिहायला शिकवतात बालवाडीत घातल्यावर, तसं संत आपल्याकडनं मोठी मोठी अक्षरं म्हणजे ओम नमः शिवाय मोठ्यानी म्हणायला सांगतात, भजन मोठ्यानी म्हणायला सांगतात, टाळ वाजवायला सांगतात, पेटी तबला. म्हणजे काय की ज्या योगे त्या सुरांमध्ये आपलं मन अधीर रमू दे आणि मग आपल्याला हरिभजनाची हळूहळू त्या अभ्यासाची गोडी लागल्यावर आपण त्याच्यात प्रगती केल्यावर जसं एखादं मूल रनिंग लिपी मोठं झाल्यावर काढू लागतं, तशी मोठी अक्षरं काय तो कायम काढत नाही. अगदी तसंच शाळेत जाऊन हळूहळू अभ्यास केल्यावर तो साधकाचं ध्यानात लक्ष लागू लागतं, सतत 24 तास अनुसंधान राहू लागतं. अशी प्रगती हळूहळू होण्यासाठी म्हणून आधी संतांच्या शाळेत नाव घालणं गरजेचं आहे. 7वा मुद्दा आहे, कोणाच्या घरी मुलं असतील तर ती मुलं 1 मिनिटं तरी घरी शांत बसतात का हो? पण त्याच्या विरुद्ध शाळेत गेल्यावर त्या टीचरच्या मुळे, त्या वातावरणामुळे, त्या धाकामुळे त्या मुलाला थोडं का होईना शांत बसावंच लागतं. अगदी तोच मुद्दा आपल्यासारख्या वळवळ करणाऱ्या शांत नसलेल्या सर्वांना हरिमंदिरात गेल्यावर आईंच्या धाकाने, त्या शिस्तीने किंवा तो एक ऑरा उत्पन्न झालेला आहे तिथे, त्याच्यामुळे का होईना
शांतपणे मांडी घालून बसायची सवय होते, डोळे मिटून भजन म्हणण्याची चांगली सवय लागते आणि व्यवहारात सुद्धा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर फोकस करतो तेव्हाच आपण त्यामध्ये सक्सेसफुल होतो. अगदी तसंच भजनात सुद्धा आपण शांतपणे फोकस केल्यावरच आपले आपला फोकस म्हणजे आपल्या मनाची स्थिरता वाढून आपल्याला आपली प्रगती होण्यासाठी मदत होते. म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला चांगली शिस्त लागून बेशिस्त असलेलं आपलं मन किंवा आपली मुलांची जशी मस्ती शाळेत जाऊन कमी होते तशी आपल्या सगळ्यांना शांत बसण्याची सवय लागून आपली मस्तीच कमी होते म्हणा ना. माझा 8वा पॉइंट आहे, टीचरचा जसा धाक राहतो मुलांना तसा आपल्याला हरिमंदिरात गेल्यावर फोटो समोर परमपूज्याईंचा धाक राहतो. आणि ज्याला आयुष्यात धाक राहत नाही ना ती माणसं वाममार्गी गेलेली, त्या माणसांचा ट्रॅक चुकलेला आहे किंवा त्यांचा मार्ग भरकटलेले आहेत, वाईट मार्गाला गेलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. अगदी तसंच हरिमंदिरात गेल्यावर आपल्याला परमपूज्याईंचा धाक राहिल्यामुळे आपण राईट ट्रॅकवर राहण्यासाठी आपल्याला नियमित उपासनेचे फायदा होऊ शकतो. माझा 9वा पॉइंट आहे इन्स्पिरेशन. शाळेत गेल्यावर चांगल्या अभ्यासू मुलांची जर संगत आपल्या लेकराला मिळाली तर त्याची अभ्यासाची गोडी वाढते. इतरांची हुशारी बघून त्यालाही वाटतं की आपण पण काहीतरी अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाची गोडी वाढते. तसंच 4 लोकांमध्ये जेव्हा शाखेमध्ये हरिमंदिरात आपण जातो त्या साधकांची प्रगती बघून आपल्या पण उपासनेमध्ये आणि सेवेमध्ये वाढ होऊ शकते, आपल्याला इन्स्पिरेशन मिळू शकतं. नुसतं घरात बसून आपल्याला इतर लोक केवढ्या इंटेन्सिटीने परमपूज्याईंची सेवा किंवा उपासना करतायत हे कळू शकत नाही. तसं 4 लोकांमध्ये गेल्यामुळे त्यांच्या चांगल्या संगतीने आपल्या उपासनेत आणि सेवेमध्ये वाढ होऊन आपल्या आयुष्याचं कल्याण ह्याच जन्मी होऊ शकतं. आता माझा 10वा पॉइंट महत्वाचा आहे की सामूहिक उपासनेमुळे आपल्या भोवतालच्या वातावरणात जे व्हायब्रेशन्स तयार होत आहेत, आपण थोडासा पॉइंट आधी बघितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये, एक भलं मोठं सुरक्षा कवचच आपल्या भोवती तयार होतं बरं का सामूहिक उपासनेने. त्याची एक छानशी हनुमंतांची गोष्ट आहे, मी कधीतरी जरूर सांगेन, ती अनुभव कथनात मी सांगितलेली आहे. जिथे सामूहिक प्रार्थना चालू आहे ना तिथल्या वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी पसरते आणि त्याचं कन्व्हर्जन हळूहळू अनुकूल गोष्टी घडण्यामध्ये होऊ लागतं. आपले प्रॉब्लेम्स मिटायला लागल्याचं आपल्याला दिसून येतं, संकटातनं आपण बाहेर येतोय ह्याची अनुभूती येऊ लागते. ह्याचं अजून एक लॉजिक मी सांगू इच्छिते. पूर्वी पाऊस पडण्यासाठी सामूहिक प्रार्थना करत असत किंवा आपल्या वैदिक परंपरेमध्ये यज्ञ यागांना खूप मोठं महत्व आहे. तो सामूहिक उपासनेचाच एक भाग आहे बरं का. यज्ञाचा हेतू म्हणजे त्या सूक्ष्म जगातलं जे तेज आहे ते ओढून घेण्याचा हा यज्ञाचा हेतू असायचा. ते तेज का आपल्याकडे घ्यायचं आकर्षित करून, कारण सर्व जीवांचं सर्व प्राणी मात्रांचं कल्याण होवो हा सामूहिक यज्ञाचा हेतू आपण विसरलेलो आहे. मग अशा पवित्र जागेत निर्माण झालेलं तेज म्हणजे हरिमंदिरात निर्माण झालेलं तेज आपण घरी घेऊन जाऊ शकतो, हा आपला फायदा आहे. अनायसा ते रेडीमेड तेज आपल्याला मिळणार आहे ते आपण घरी घेऊन जाऊ शकतो. पण ते घरातल्या एकट्याच्या उपासनेनी एवढं मोठं मजबूत सुरक्षा कवच तयार होत नाही. एकट्याच्या उपासनेनी पॉझिटिव्ह काही प्रमाणात पण मायक्रो लेव्हलवर व्हायब्रेशन्स तयार होऊ शकतात. पण आपल्याला जर मॅक्रो लेव्हलवर म्हणजे होलसेल प्रमाणात पॉझिटिव्हिटी आणि सुरक्षा कवच तयार करायचं असेल तर ते हरिमंदिरात जाऊन किंवा जवळच्या शाखेत जी सामुदायिक उपासना चालते तिथेच ते आपल्याला मिळू शकेल. आता हे सगळे पॉइंट्स आपण बघितले, परमपूज्याईंनी काय काय सांगितलं आहे. त्याची आता मॉरल ऑफ द स्टोरी आपण बघूयात. माझे काही पॉइंट्स मी मागच्या व्हिडिओत म्हणलं होतं
की आत्ता रिलेट होतील, आपण आयुष्य जगताना प्रॅक्टिकलमध्ये जे रिलेटेबल होतील ते माझे पॉइंट्स आहेत. त्यातला पॉइंट नंबर 1 आहे की यूट्यूबच्या माध्यमातनं खूप फोन कॉल्स किंवा मेसेजेस येतात. त्याच्यामध्ये एक गुड न्यूज अशी आहे की बालोपासनेची जी मी काही सिरीज टाकली किंवा उपासनेचं महत्व टाकलं, त्यामध्ये ज्यांना विस्मरणात गेला होता हा मार्ग किंवा नेम उपासना विस्मरणात गेली होती, त्यांचे असे फीडबॅक येत आहेत की तुमच्या व्हिडिओमुळे आम्ही परत उपासना करण्यासाठी प्रवृत्त होत आहोत, आमची उपासना वाढली वगैरे वगैरे फीडबॅक येते. ती आनंदाचीच बातमी आहे. पण जे प्रवृत्त होत आहेत त्यांनी अजून दुसरं पाऊल टाकायचंय ह्या व्हिडिओ नंतर, ते म्हणजे घरातनं उठून बाहेर पडायचंय आणि जिथे जवळची शाखा उपासना कलावती यांची चालू आहे त्या उपासनेत जाऊन त्याचे बेनिफिट्स, त्याचं तेज, त्याची पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आता ह्यामध्ये मी हे सगळं एवढं सांगितलं, त्यामागे उद्देश असा होता की तेव्हाच लोक मेसेज किंवा फोनवर सांगतात की ताई आम्हाला धकाधकीच्या जीवनात हरिमंदिरात जायला वेळ नाही. दुसरं म्हणजे घरापासून हरिमंदिर किंवा शाखा खूप लांब आहे. तिसरं म्हणजे आमच्या घरात लहान मुलं आहेत, त्यांना आम्ही सोडून जाऊ शकत नाही. चौथं म्हणजे ते लांब असल्यामुळे जायला यायला 100 रुपयाचा खर्च येतो. या सगळ्यावर माझ्याकडे रामबाण उपाय आहेत आणि ही सगळी आपली लबाडी असल्यामुळे अशी लबाडी भगवंताच्या इथे चालत नाही, ती पकडली जाते आणि त्यामुळे आपल्याला फळ मिळत नाही. म्हणून मी तुम्हाला कळवळून काही पॉइंट सांगू इच्छिते. एक म्हणजे घराजवळ शाखा नाही, पण जसं आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की 10 किलोमीटरवर उत्तम शाळा आहे आणि तिथे मुलाची ऍडमिशन घेतली. मुलाला तर शाळेत रोजच पाठवायचंय, पण आपण तिथे विचार केला नाही. अगदी तसंच कितीही लांब हरिमंदिर असलं, 5 किलोमीटर 8 किलोमीटर, तरी आठवड्यातनं एकदा जाण्याचा आळस करू नका. जर हे सगळे तुम्हाला फायदे हवे असतील तर, नको असतील तर आमचं काहीच म्हणणं नाही. दुसरी गोष्ट, जायला यायला खर्च होतो हे जरी असलं तरी ते 100 रुपये दर महिन्याला गेल्यावर त्याच्या 1000 पटीनी नारायण आपल्याला देणार आहे. मग तशी अनुभूती घ्यायची असेल तर त्यात 2 फायदे होतील. 100 रुपयाचे 1000 पटीने पैसे वाढतील आणि कायम भजनाला जायला अवेलेबिलिटी राहील. आणि दुसरा फायदा असा होईल की भजनाला गेल्यामुळे आत्ताच्या व्हिडिओतले सगळे पॉइंट्स म्हणजे सगळे फायदे आपल्याला अनुभवता येतील. माझा तिसरा पॉइंट होता की लहान मुलं घरी आहेत, त्याच्यावर मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की माझ्या आई वडिलांनी काय केलं की त्यांचा एवढा विश्वास की मी लहान असताना मला घरी एकटीला ठेवून बाहेरनं कुलूप लावून, कारण आमच्या घरात आई वडील आणि माझ्याशिवाय तिसरं चौथं माणूस नाही, तर त्यांचा नेम करण्यासाठी ठराविक दिवसांचा पुणे परमार्थ निकेतन मधला त्यांचा नेम होण्यासाठी म्हणून ते मला बाहेरनं लॉक घालून जात असत. त्या केसमध्ये माझी मुलगी कुठे पडेल झडेल, तिला काय होईल हा विचार त्यांच्या मनालाही शिवत नव्हता, कारण सर्वस्वी भार त्यांनी परमपूज्य आईंवर टाकला आणि तो भार टाकल्यामुळे परमपूज्य आईंना माझी काळजी घेणं क्रमप्राप्त झालं, कंपल्शन. कारण दोघं आई वडील जर भजनाला गेलेत तर काळजी घेणं हे भगवंतावर पडलं आणि ती उदाहरणं आमच्या घरात आम्ही अनुभवली आहेत. त्यामुळे माझी लहान मुलं आहेत म्हणून मला आठवड्यातनं एकदा जाता येत नाही, हा पॉइंट पण तुमचा बाद झालेला आहे. आता चौथा पॉइंट असा होता तुमचा की पैसा नाही किंवा त्याच्यावर आपण म्हणतोय, तर आपल्याला आपल्या आवडीची साडी, ड्रेस जो मनात भरतो, एखादी वस्तू ती घेण्यासाठी आपण दर महिना 1000 रुपये बाजूला ठेवतो की नाही, तसेच पैसे हरिमंदिरात आठवड्यातनं एकदा जाण्यासाठी बाजूला ठेवा आणि त्याच्या 1000 पटीने मी म्हटलं तसं तो द्यायला बसलाय. ते दिल्यावर तुम्हाला साड्या पण घेता येतील आणि रिक्षाने हरिमंदिरात पण जाता येईल. त्यामुळे हे सगळे पॉइंट्स मी तुमचे आज बाद केलेले आहेत आणि ते खोटेच पॉइंट्स आहेत, त्याच्या पळवाटा आहेत. तुम्हाला राग आला तरी चालेल, पण उपासनेला न जाण्यासाठी ह्या पळवाटा भगवंतापुढे, परमपूज्याईंपुढे, संतांपुढे चालत नाही, कारण तिथे एक्सरे मशीन लावलेलं असल्यामुळे आपली लबाडी बाहेर पडते. तर हे सगळं
तुम्ही बाजूला सारून निर्धार निश्चय हा मनाचा अढळ करूया, उठा भगिनींनो चला सद्गुरूला ध्याऊया, अशा माझ्या आजीच्या भजनाप्रमाणे आजपासून सुरुवात करू. दुसरा माझा पॉइंट आहे, ठराविक गोष्टींसाठी ठराविक ठिकाणीच जावं लागतं. फॉर एक्झाम्पल, पैसे ठेवायचे तर बँक अकाउंट ओपन करावं लागतं. ऑनलाईन का होईना बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे बरं नसेल तर डॉक्टरकडे जावं लागतं. नो होम सर्व्हिस अवेलेबल. पैसा जसा बँकेत ठेवायला लागतो तो घरी ठेवला तर धोका असतो, तसं डॉक्टरकडे उठून जावं लागतं. कितीही बेशुद्ध पडला तरी त्याला उचलून घेऊन जावं लागतं. घरी येऊन ट्रीटमेंट मिळत नाही. शिकायला शाळा कॉलेजला जावंच लागतं. मग तसंच आत्मउद्धारासाठी, आपल्याला सुखप्राप्तीसाठी उठून संतांच्या शाळेतच जावं लागतं. तिथे नो होम सर्व्हिस अवेलेबल. तिसरा पॉइंट आहे, घरी राहिलात तर काय होईल, कशाचं इन्स्पिरेशन मिळेल माहितीये? अधिकाधिक संसार करण्याचं इन्स्पिरेशन घरात राहणाऱ्या माणसाला मिळेल. मग त्याने काय होईल? संसाराचं इन्स्पिरेशन मिळाल्यावर पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयन, म्हणजे परत 84 लक्ष योनींच्या फेऱ्यात तुम्ही अडकणार. मग परत कुत्रा, मांजर, डुक्कर, डास, पिसवा या जन्मांचं तिकीट तुम्हाला जर कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरातच राहायला माझी काही हरकत नाही. चौथा पॉइंट आहे की बूस्टर डोस हवा असेल तर सामुदायिक प्रार्थनेला जायला लागेल. मिनिमम डोस, किरकोळ डोस हवा असेल तर घरी उपासना करायला काहीही हरकत नाही. पाचवा पॉइंट आहे, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. सगळ्यांना माहितीये की नवरा अमेरिकेत, नवरा शिपवर आणि बायको इंडियामध्ये. त्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये अनेक अडथळे येतात. त्याचे बेनिफिट्स खूप कमी आहेत. तिथे संसार होण्यासाठी खूप अडथळे, प्रॉब्लेम्स येतात. तसं घरात राहून देवाशी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप ठेवायचे. अहो, तर शिपवर असणारा नवरा किंवा अमेरिकेत असलेली मुलगी सुद्धा आईला भेटायला ऑफलाईन येतेच की नाही कधीतरी, कायम व्हिडिओ कॉलवरच बोलत राहते. ऑफलाईन भेटीशिवाय जसं प्रेम, सहवासानी किंवा मनाची शांतता, तृप्तता होत नाहीये, अगदी तसंच परमेश्वराच्या प्रेमात अकंठ बुडण्यासाठी, म्हणून देवाला आपला करून घेण्यासाठी सुखी व्हायचं असेल तर परमार्थ निकेतन मध्ये जाण्यास शिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचा सहावा पॉइंट आहे, एका दिवसात परमपूज्याईंनी 3 वेळेला प्रार्थना डिझाईन केल्या. आपण मागच्या व्हिडिओत बोललो. तर त्यांचा वेळ जात नव्हता म्हणून केल्या असं नसून, हरिमंदिरं इतकी त्यांची निर्मिती केली तर टाइमपास म्हणून केलेले नसून, त्या हरिमंदिरात ठराविक ठिकाणी पवित्र जागेत जाऊन उपासना घडल्यावरचे जे काय बेनिफिट्स, जी काय अनुभूती मिळणार आहे ती घेण्यासाठी म्हणून ह्या सगळ्याचं डिझाईन आणि कष्ट परमपूज्याईंनी केले. आता आपल्या मार्गामध्ये 3 वेळेला सामुदायिक उपासना असल्यामुळे आपलं जे मागच्या व्हिडिओ मधलं कॅल्क्युलेशन होतं की किती ग्रॅम पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होत आहेत, तर देवस्थानाला, अशा कोणत्याही दुसऱ्या देवस्थानाला, परमपूज्याईंच्या मार्गाचं वेगळे पण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दुसऱ्या कोणत्याही देवस्थानाला तिन्ही त्रिकाळ भरगच्च भरघोस अशी सामुदायिक उपासना नाहीये. आणि त्या भरगच्च सामुदायिक उपासनेमुळे अब्जावधी कंपन तयार झालेली असणार आहेत हरिमंदिरात, आणि त्याचा फायदा न घेणाऱ्यांना कर्म दरिद्री म्हणावं लागेल. माझ्याकडे दुसरा शब्द नाही. तुम्हाला राग आला तरी चालेल, पण त्या रागाने ते वाघबाण बोचल्यामुळे का होईना उद्यापासून 4 शिव्या घालून मला हरिमंदिरात जायला लागलात तर तुमच्या जन्माचं कल्याण होईल. त्यामुळे हे सगळे पॉइंट्स परमपूज्य आईंनी सांगितलेले आहेत. याचा विचार करून मग ह्या व्हिडिओला ट्रोल करायला बिंदास काही हरकत नाही. मला ट्रोल केलं म्हणून वाईट वाटणार नाही, पण माझ्या व्हिडिओने 4 लोकांचं कल्याण झालं तर मला जास्त समाधान मिळेल. आता आपल्याला
काय करायचंय आजपासनं? मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की आठवड्यातनं एक वेळेला बॅटरी रिचार्ज करण्यासाठी, पॉझिटिव्हिटी घेण्यासाठी हरिमंदिर किंवा जवळच्या शाखेचा आपल्याला शाखेचा नेम चालू करायचा आहे आणि इतर दिवस जेव्हा जमणार नाही तेव्हा आपल्या घरी उपासना करायची आहे, त्यात खंड पाडायचा नाहीये. माझी आजी काय करायची, मी मागच्या आठवड्यातला व्हिडिओमध्ये सांगितलं की गुरुआज्ञा पालन. त्यामुळे माझी आजी 365 दिवस सोमवार ते रविवार असा प्रचार सप्ताह जरी असले तरी आईंचा वाढदिवस आणि पुण्यतिथी हे 7 दिवस रिकामे ठेवायची आणि ठाण्याहून बेळगावला ते 7ही दिवस उत्सव अटेंड करायला जायची. गुरु आज्ञा पालन. माझ्या आई वडिलांनी पण गुरु आज्ञा पालन केलं. मी सुद्धा आमच्या इथला शनिवार रविवार सोमवारची सामुदायिक उपासना करण्याचं गेले अनेक वर्षाची वारी करत आहे आणि म्हणून मी माझ्या वनवासातनं बाहेर पडले. म्हणून आम्ही सगळ्यांनी याचे अविश्वसनीय फायदे अनुभवलेले असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जर ह्या संकटातनं सुटायचं असेल, तुमच्या पुढे जी संकट आहेत त्यातनं सुटायचं असेल तर हा रामबाण उपाय मी तुम्हाला आज सुचवत आहे आणि तो करायला लगेच सुरुवात करा. म्हणजे संकटांचं निवारण होऊन आशेचा किरण दिसायला लागेल आणि मार्ग मोकळे होतील. ही अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी जे केलं ते तुम्ही सगळ्यांनी आजपासून करायला सुरुवात करा. चला चला हो सर्व मिळून श्रीहरी मंदिरी जाऊ, तेथे हरी नाम घेऊ. माझ्या आजीचं भजन ह्या ऑकेजनला म्हणजे आता ह्या प्रसंगी मला आठवतंय. बेळगाव शहरी अनगोळ माळी श्रीहरी मंदिर छान से, तेथे सद्गुरु मूर्ती गोचरी रूप मनोहर झळकतसे, भासे मजला स्वर्गची जणू हा आनंदे मन नाचतसे, संसाराचे भान न उरले षड्विकार हे झाले पिसे, भजन मार्ग हा सुलभ करोनी बोधामृत ते पाजितसे, नामस्मरण घडो निरंतर तारा हेची मागतसे, बेळगाव शहरी अनगोळ माळी श्रीहरी मंदिर छान से, तेथे सद्गुरु मूर्ती गोचरी रूप मनोहर झळकतसे. अशा या आपल्या पवित्र आणि पॉझिटिव्हिटीने भरलेल्या हरिमंदिरचा किंवा शाखेचा फायदा जरूर घ्या. आणि आता पुण्याचा सप्ताह येतोय त्या अनुषंगाने एक गोष्ट या व्हिडिओशी रिलेटेड सांगते की मी जे म्हणलं की आठवड्यातल्या एक दिवसाच्या प्रार्थनेने केवढी तरी व्हायब्रेशन्स तयार होत आहे, तर 7 दिवसाच्या दोन्ही वेळच्या भजनांनी असंख्य लाखो व्हायब्रेशन्स तयार होतील आणि त्याने त्या व्हायब्रेशन्सच्या इफेक्ट म्हणजे त्याचा इफेक्ट असा होईल की आता आयुष्यातली काही संकट आहेत ना, तो सप्ताह म्हणजे बोनस पॉइंट्स आहेत आणि ते कॅच करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा. आमच्या शाखेत पण सगळ्यांनी सुट्टी घेऊन ते बोनस कमवण्याचा प्रयत्न करा आणि लक्षावधी व्हायब्रेशन्स चांगली घेऊन आपण पुढचं वर्षाची सुरुवात करतोय ते वर्षभर चांगलं जाण्यासाठी त्या सप्ताहाचा, त्या नामघोषाचा, त्या पवित्र वातावरणाचा परिणाम करून घ्या अशी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.